राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण। सजा दो घर को गुलशन सा, मेरे सरकार आए हैं, मेरे सरकार आए हैं, मेरे सरकार आए हैं, मेरे सरकार आए हैं, मेरे सरकार आए हैं। मेरे आगमनाच्या निमित्ताने ज्यांच्या हातामध्ये पुष्प आहे सगळ्यांनी पुष्पवृष्टी करायची आहे। पुंडलिक वरदाई विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम की जय, गिरिजी महाराज की जय। राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे, जय जय राम कृष्ण हरे, जय जय राम हरे जय जय राम कृष्ण रूप पाहतालो जने, रूप पाहतालो जने, Hare
देवीवरा महाविष्णु हरि जय जय तीर्थयात्रे सुखे जाओ वाचे विठ्ठल नाम घेवा वासुदेवा मुख्य
विठोबा रघुमाई विठोबा रघुमाई आवाज आवाज घुमाई आवाज सुख शिव ब्रह्मानंद सुख शिव ब्रह्मानंद सुख शिव ब्रह्मानंद सुख शिव ब्रह्मानंद गाओ राम नाम
सुखे सेव ब्रह्मानंदा गाऊ राम नाम सदा नोहे मग बाधा काळ दौदयमाचे करो वासुदेव स्मरण तेने तुटे रे बंधन खंडेल कर्माचे वदन वासुदेव जपताचे तीर्थयात्रे सुखे जाओ वाचे विठ्ठल नाम घेऊ संत संग सेव वासुदेव धणीवरी लोभ ममता दौडू आशा उदर व्यथेचा ओळसा न करू अनेक सायाचा वासुदेवा वाचो मुख्य वर्माचे हे वर्म येणे साधेद सगळ धर्म एका जनार्दनी नाम वासुदेवा वडे करू वासुदेव स्मरण तेने तुडे रे बंधन खंडेल कर्माचे वदन वासुदेव जपताची पांडुरंगा करू पांडुरंगा करू समचन सर्वजन सांद्रिलांबुदाभम जगन हितपाणे मंडनं मंडनाना तरुण तुलसी माला कंदरम कुंजनेत्रम सदैरवलहासं विठ्ठलं चिन्तयामि ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी ध्यान मूलम गुरुमूर्ती पूजा मूलम गुरुपदम मंत्र मूलम गुरुर्वाक्यम मोक्षमूलम गुरुकृपां गंगा विशुद्धं नितपाद स्पर्शं सरोविष्टितं जम्यतं पुण्यतं कार्यचिदं समाधितं कृतिं नमामि गंगागिरे योगिराम् शुचिः शीलः समदक्ष सप्रतापे जितेन्द्रियम् तम नारायणगिरिं वंदे सच्चिदानंद विग्रहम् योगराज सद्गुरु गंगागिरी महाराजांच्या कृपेने सद्गुरु श्री नारायणगिरी महाराजांच्या आशीर्वादाने चारधाम यात्रा मावंदे नर्मदा परिक्रमा श्री तारानाथ केशव गायकवाड वैभव तारानाथ गायकवाड चिरंजीव उद्धव वैभव गायकवाड समस्त गायकवाड परिवार
गायकवाड परिवारावर प्रेम करणारे त्यांचे सर्व आप्तेष्ट मित्रगण भक्तगण, चारधाम यात्रा मावंदे तारानाथ केशव गायकवाड यांचं मावंद आहे. एकट्याच आहे का? जोडीचं नाव काय? नाव नाही टाकलं. मंगलबाई तारानाथ गायकवाड आणि तारानाथ केशव गायकवाड यांचं मावंद चारधाम यात्रा आणि नर्मदा परिक्रमा, त्या निमित्ताने असणारी कीर्तन सेवा, गायकवाड परिवारावर प्रेम करणारे त्यांचे सर्व आप्तेष्ट मित्रगण भक्तगण, भजनी मंडळ, गायकवादक मंडळ, नातेवाईक, ग्रामस्थ सर्वांना धन्यवाद. चारधाम यात्रेचं मावंद आहेत त्या निमित्ताने सेवा करूया. थोडा वेळ सेवा ऊनही तापतायत, खाली गाळून गाळून येते. आता उष्णता वाढत चाललेली आहे. या उष्णतेत आपल्याला जास्त वेळ कार्यक्रम करायचा नाहीये. तीर्थयात्रा, अनेक लोक तीर्थयात्रा करतात. भारतामध्ये बहुतेक लोक पर्यटन म्हणून फिरण्याऐवजी तीर्थयात्रा म्हणून फिरतात. पर्यटन म्हणून फिरणारा वर्ग वेगळा आहे, तीर्थयात्रा म्हणून फिरणारा वर्ग वेगळा आहे. संतही तीर्थयात्रा करतात. तीर्थांकरून ते तीर्थांनी तीर्थाला तीर्थत्व प्राप्त करून देण्याकरता संत तीर्थयात्रा करतात. आपण कशा करता करतो? काही लोक म्हणले, महाराज संसारी लोक आहेत, जीवनात काही काही पाप गळत असतं, तीर्थयात्रा केलं की सगळं पाप धुवून जात असं. तीर्थयात्रेने पाप धुवायचा काय संबंध आहे? मनसंकल्पाच्या पापा न जाते तीर्थाचे ने बापा. तीर्थाच्या बापान जाणार नाही तुमचं पाप. करायचं आपण, घालायचं तीर्थ नाही. कोणतं नाही बा. तुमचा हात मोडला तुम्ही शेजाऱ्याकडे घालतात, बांधतात. ज्याचा हात मोडतो त्याच्याकडेच बांधतात, त्यालाच वेदना होतात. काही एकाचा हात मोडल्यावर वेदना दुसऱ्याला होतात. असं होतं कधी? ज्याने कर्म केले त्याने भोगायचे असतात. ते केले कर्म झाले त्याची भोग आले उपजले मेले ऐसे किती. भोग तो नगळे संचिता वाचवणे. संचित असेल तर भोग गळतो. शेतामध्ये पेरलं असेल तर सोंगता येईल. काहीच केले नसते, कुसळले सगळं. पेरलं, त्याला मेहनत केली तर सोंगता येईल ना. तसं कर्म केलं असेल ते फलरूपाने समोर येईल. जसं कर्म केलं तसं येईल. बाबळीचे रोप लावले, त्याला आंबे काय येत नाही. म्हणजे आंबे कसे खायचे बाबळीला? बाबळी कुठे आंबेच असतात. कडुलिंबाचा पाला भिजून रस काढला ना, कडू कसं काय लागतो? म्हणजे औषधासारखा गोळ का लागत नाही. कडू पाला, कडुलिंबाचा पाला गोळ कसं काय लागेल? कडुलिंबाचा पाला गोड लागत नाही, तो कडूच लागणार आहे. तसं जे काही तुम्ही कर्म कराल, जसं कर्म कराल तसं ते फलरूपाने समोर येतं. त्याला प्रारब्ध म्हणतात. प्रारब्ध म्हणजे काही गाठोड आहे का? प्रारब्धात नाही म्हणजे अगोदर तुम्ही संचित करून ठेवलेलं नाही. साचून ठेवलं, घरात धान्य साचून ठेवलं असेल, अडचण आली तर 2 पद विकायला येतो माणूस. त्याच्या घरात धान्य तर कुठं विकायला येतो? मग त्याचं उत्पन्न काढून ठेवलंय घरात, म्हणून त्याला गरज पडली तर तो विकून 2 पैसे कमवू शकतो. तसं कर्म जे आपण करतो ते कर्म संचित असतं आणि ते भोग रूपाने समोर येतं. त्यालाच प्रारब्ध म्हणतात. ते भोगावं लागतं. ते पाप कर्म केलं, दुःख भोगावं गेलं.
कर्माचं फल हे कोणालाच चुकत नाही. कर्माचं फल देवाच्या बापाला चुकलं नाही, दशरथाला चुकलं का? दशरथ शिकारी करता गेला, दिवसा शिकार मिळाली नाही, रात्री जाऊन बसला. बुळबुळ बुळबुळ पाण्याचा आवाज आला. तिथं श्रावण बाळ आपल्या मात्या पित्यांना पाणी घेऊन जाण्याकरता आलेला होता. पाण्याचा बुळबुळ आवाज आला. दशरथाला वाटले तर हरिण पाणी पिण्याकरता आलेलं आहे. आवाजाच्या दिशेने बाण सोडला. जसा आवाजाच्या दिशेने बाण सोडला आणि तो श्रावणाला लागला, मोठ्याने श्रावण ओरडला, हे आई ग, हे आई गे, दीर्घ भोडोनी आग, तो पडला जाऊनी हे आई गे, दीर्घ जोडोने आग, हे शब्द दशरथाच्या कानावर आल्याबरोबर दशरथ हळहळला. दशरथाच्या डोळ्यातून अश्रू लागले. दशरथाच्या समोर फळफळ फळफळ करीत श्रावणाने प्राण सोडला. सोडला श्वास शेवटला, तो जीव विहग भळभळला. अनुबंधर झोडून गेला, दशरथ राजा रडला नाही. सोडला श्वास शेवटला, तो जीव विहग भळभळला. अनुबंधर झोडून गेला, दशरथ राजा रडला नाही. श्रावणाची हत्या घडली. श्रावणाच्या मात्या पित्याने दशरथाला सांगितलं, ज्याप्रमाणे पुत्र योगाने आपला मृत्यू होते, त्याप्रमाणे तुझा देखील पुत्र योगाने मृत्यू होईल. एक दिवस तो समय आला.
राम 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 म्हणत दशरथाने प्राण सोडला, पण दशरथाच्या जवळ राम नाहीये. कैकेयीने 2 वरदान मागितले, भरताला राज्य, रामाला वनवास. दशरथ मूर्छित पडला, रामाने राज्याचा त्याग केला. रघुकुल रीत सदा चली आई, प्राण जाय परिवचन जाई. रघुकुलाची रीत आहेत, प्राण गेला तरी शब्द बदलायचा नाही. रामाने राज्याचा त्याग केला. रघुनंदन पायी गेला, रघुनंदन पायी गेला. रथत्वाकारे आणिला, रथत्वाकारे आणिला, रघुनंदन पायी गेला, रघुनंदन पायी सूर्यवंशी नारायण, माझा राघव रघुनंदन पायी गेला, रघुनंदन पायी गेला. राज्याचा त्याग केला. राम तर वनवासाला निघून गेले. रामाच्या वियोगामध्ये राम राम म्हणून दशरथाने प्राण सोडला. दशरथाच्या अंतःसमयाला राम नाही, कर्माचं फल. मग केलेल्या कर्माचा फल जर देवाच्या बापाला चुकत नाही, तीर्थयात्रा गेले की गेलं सगळं पाप, असं नाही चालत. मग ते मासे नदीत राहते, त्यांचे पाप गेलं असतं. बेडकही राहतात, त्यांचे पाप गेलं असतं. असं होतं का? एक शेठजी होते, तीर्थयात्रा करीत होते. एका पंडितजीने पाहिलं, बरं श्रीमंत एक दिसत मला, पण त्या पंडितजी पूजेचं सामान नव्हतं. त्याला गेलं हातून निघून जायला नको. पंडितजी पळत झाले, पळत पळत मंत्र सुरू केले. मंत्र सुरू केले, गंध लागायला खूप गंध नाही. ते बारीक घेसू वाळू होते, ते उचलली, तीच कपडाला लावली. शेठजीचे पंडितजी, गंध कुठे आहेत? तिलक. गंगा से बढ़कर यह कोई न तीर्थ महान, गंगा जी की रेणुका तो चंदन करके मान. हे गंगाजीचे वाळू चंदनच आहे, पवित्र वाळू आहे. ही कपडाला लावली म्हणजे चंदन लागलं पुण्य आहेत. 2-4 मंत्र म्हणले, निघालो दक्षिणा. एवढी घरापट्ट्याच्या करत होती. आता शेठजी पण बेडकी होती, ती उचलली त्यांनी, दिली ते ब्राह्मणाच्या हातात. नाही काय, गंगा से बढ़कर यह कोई न तीर्थ महान, गंगा जी की मेढकी तू दक्षिणा करके मान. नुसतं म्हणून चालतं का? याला तीर्थयात्रा म्हणतात. काही लोक तीर्थयात्रेला जाताना एकूण पुढे सोबत नेतात, तलप जात नाही दुसऱ्या पुढे. काही काही तर छोटे छोटे बाटले सोबत नेतात, पाणी नको घ्यायला. गार हवा, खालून पाणी वाहतंय, उंच उंच वृक्ष, डोंगर दर्या, मधून मधून एक एक घोट, त्याचा आनंद. कोणा कशाला आनंद देतो, कोणा कशाला आनंद वाटतो. हा उद्देश आहे का तीर्थयात्रेचा?
तीर्थयात्रेचा उद्देश काय आहे? भगवत प्रेम निर्माण होणे. तीर्थयात्रेमध्ये ज्ञानाचा अभिमान जाईल, सौंदर्याचा अभिमान जाईल, धनाचा अभिमान जाईल. आपल्यापेक्षा धनवान पाहिल्यावर धनाचा अभिमान जाईल, आपल्यापेक्षा ज्ञानी पाहिल्यावर ज्ञानाचा अभिमान जाईल. आणि एवढी सुंदर सृष्टीच्या परमात्म्याने निर्माण केली, तो सृष्टी निर्माता परमात्मा किती सुंदर आहे याचा भाव निर्माण झाला. म्हणून त्याच्याकरता तीर्थयात्रा तुकोजी महाराज वर्णन करतात. हर देश में तो हर वेश में तो तेरे नाम ने गए गए हैं. हर देश में तो हर वेश में तो तेरे नाम ने गए गए हैं. तेरी रंगा भूमि एक विश्व भरा, हर खेल में मेलने दो. हे प्रभू, हे विश्व तुझी रंगभूमी आहे. या सृष्टीमध्ये काय काय रंग भरले तू. मिट्टी से अणु परमाणु बना, इसे दिव्य जगत का रूप लिया. कहीं पर्वत वृक्ष विशाल बनिया, कहीं पर्वत वृक्ष विशाल बने. सौंदर्य तेरा जोए बनी है. हर देश में दो, हर देश में दो, हर देश में दो, हर देश में दो. तेरे नाम एक दुए गई, नाम एक दुए गई. हे विश्व निर्माण करे. मिट्टी से अणु परमाणु बना, इस दिव्य जगत का रूप लिया. कहीं पर्वत वृक्ष विशाल बनिया. हे प्रभु, किती सुंदर विश्व तू निर्माण केले. हे तुझं सौंदर्य आहे. तो परमात्मा किती सुंदर असेल. सागर से उठा बादल बन गए, बादल से फटा बरखा बन गए. कहीं नहर बनी नदिया बहरी, तेरे भिन्न पुकार तुए रही है. सागर से उठा बादल बनकर, बादल से फटा बरखा बनकर, तेरे नहर बनी नदिया बहरी, तेरे भिन्न पुकार तुए रही है. समुद्राच्या पाण्याची वाफ झाली, आभाळ आलं, आभाळातून पाऊस सुरू झाला. आभाळा गेल्यावर आभाळाचं पाणी, पावसाचं पावसाचं पाणी, नदी गेल्यावर नदीचं पाणी, तळ्यात गेल्यावर तळ्याचं पाणी, पाटात आल्यावर पाटाचं पाणी, चारीत गेल्यावर चारीचं पाणी, दंडात आल्यावर दंडाचं पाणी, वाफ्यात आल्यावर वाफ्याचं पाणी. पाणी एकच. पालिका भेदामुळे नाव बदलले. त्याप्रमाणे हे प्रभू, हे विश्व तुझं स्वरूप आहे. हा भाव निर्माण व्हावा त्याकरता तीर्थयात्रा आहे. हा भाव निर्माण झाला की भगवत प्रेम निर्माण होतं. भगवत ते प्रेम निर्माण झालं की भगवत चिंतन घडतं. आणि भगवत चिंतनातून समाधान आहे, आनंद आहे. आणि त्या आनंदाला ब्रह्मानंद म्हणतात. महाराज सांगता, आम्ही सुखाने आनंदाने ब्रह्मानंदाचं सेवन करू, राम नाम गावो, त्यामुळं काळाच वय राहणार नाही. प्रथम चरणामध्ये सुखे सेवो ब्रह्मानंद. ब्रह्मानंद
आम्ही ब्रह्मानंदाचं सेवन करू, सदैव राम नाम गाऊ. काय त्या नावामध्ये गात जागा, गात जागा, गात जागा, गात जागा, गात जागा, गात जागा, गात गावो राम नाम सदा. गायचं असेल तर ते भगवंताला गावं. सुखी शिव ब्रह्मानंदा गावो राम नाम सदा. राम नाम दोन्ही अक्षरे सुलभ आणि होतारे. गावा होनिया पारे. देवती गुण खरे गा. कृष्ण वसुदेवा राम नाम दोन्ही अक्षरे सुलभ आणि सोपारे. जागा होनिया पहारे. हा राम नामाचा आनंद आहे. मला सांगता सुखी शिव ब्रह्मानंदा गाऊ राम नाम सदा. नो हे मग बाधा काळ होते माझी. राम नामाने यमाचं भय राहत नाही. त्याच्याकडे यम येतच नाही. आला इतर नमस्कार करतो तो. यमाची भीती कोणाला? जो पाप करतो त्याला. नामस्मरण करणारा यमाची काय भीती? जिथं नामस्मरण आहे तिथं यम येत नाही. यमाने सांगितलं, यमराजाने नामस्मरण करणाऱ्याकडे जाऊ नका. नामस्मरण करणाऱ्याकडे भगवंताचे सेवक येत असतात. मग हे मला बाधा काळ देत यमाची. आता यमाचं भय राहिलं नाही. काही लोकांना यमाचं भय असतं, काही ना भूताचं भय असतं. भूताचं एक मुळे भूताला खूप घाबरायचं. त्याला वाटेल अचानक जर भूत भेटला मग काय करायचं? बरं पूर्वीच्या काळामध्ये साधना नसायचे. एकमेकाच्या गावाला पाहिजे जावं लागायचं. अंधार पडला, शेजारी गावाला जायचं होतं. अंधार पडला, घाबरला होता. राम 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 करायला. समोर एक माणूस कंदील घेऊन आला. त्याला बॅटरी पण नव्हत्या. कंदील घेऊन चालायचं. कंदीलवाला पाहिलं, घाबरला. आलं म्हणले भूत. तो कंदीलवाला, हे काय भूतभूत करताय? मी नाही भूतभूत म्हणत. कुठं चालला तो? हे पलीकडच्या गावाला जायचं म्हणे. पलीकडे कुठं? हे काय तळेगावला जायचं. मला तिथं जायचंय. चला आपण बोलत जाऊ म्हणे. निघाले दोघं गप्पा करी. चालत चालत गेले, काही अंतर चालून गेले. एक म्हणला, मला तंबाखू खाल्ल्याशिवाय जमायचंच नाही. तलपी माझं फार अवघड असतं. तुमच्या अनुभव कोणाला एकदा तलप लागली ना, त्याला काही सुचत नाही. चहाच्या तुलप्याला सुद्धा काही सुचत नाही. तर काही लोकांना सकाळी चहा पिल्याशिवाय आंघोळ सुद्धा करीत नाही. ते
अंथरुण चहा. कराकडे बसते फुलपात्रम, कर्मध्ये बिस्किटम, करमुले चहा पात्रम, प्रभाते कपदर्शनम. काही सुचत नाही ना. याला तंबाखूची तलप लागली. त्याने तंबाखू काढली, हातावर ठेवली आणि चुना काढायला लागला. तेव्हा वारं सुटलं गेली तंबाखू उडून. तेव्हा दुसरा म्हणला मला बिडी पिल्याशिवाय जमायचंच नाही. त्याला याची तंबाखू पाहून त्याला बिडीची तलप लागली. या तलपी लोक एकमेकाच पाहिलं का आपोआप तलप. काही काही लोक ना ते तंबाखू लोक फेकून देतात पुढ्या. पण कोणाला खाताना पाहिलं का परत दिवेल पाणी सुटतं. ऐका एक वेळा म्हणलं बरं सुरू. तलपचं फळा वळेल. हा ना मला बिडी पिल्याशिवाय जमायचंच नाही. बिडी पिणारी कीर्तन सुद्धा पेटवत काही काही लांब साठी दिवसाने सती रात्री चमकतात बरोबर. एक जण त्याला दर्शन घ्यायला तो वाकला खाली. तुला बिडी तशीच त्या सांगितलं अरे बाबा ती बिडी जो खालून प्यायला चटका लागतोय. अशी बिडी पित असते का? बिडी प्यायचं काम जो दर्शन नाही घेत. त्याच्या मित्राला पित पित म्हणले महाराज माझं दर्शन होईल पण तुमच्या हातात राहते बिडी. हाय म्हणलं मला बिडी पिण्याशिवाय जमायचं तो तंबाखू खाण्याशिवाय जमलं. वारा तर सुटलं आता याची तंबाखू उडून जावी लागली हातातून. बिडी कशी पेटायची बरं? काही लोक इतकी एक्सपर्ट असतात वादळात सुद्धा पेटवतात. कट्ट्याचे कट्टे संपवतात. हाती तंबाखू खाण्याकरता का झुडपाच्या आड गेला वारं लागू नये म्हणून. दुसरा बिडी पिण्याकरता दुसऱ्या झुडपाच्या आड गेला. तेवढ्यामध्ये तंबाखू खाऊन बाहेर आला. हा म्हणला कंदील दिसते कंदील मला कुठे. आता आपल्या बरोबर होता. कसं काय गायब झाला? हा भूत होता का काय? तो घाबरला लागला पळायला. भूत भूत म्हणून गेला पळून. थोड्या वेळानंतर बिडी पिऊन बाहेर आला. बिडी पिऊन बाहेर आला म्हणजे आपला जोडीदार कुठे? त्याला ना भूत होता का काय? तोही कधी झोडून लागला पडायला. असे काही बाऊ करणारे लोक असतात. कोणाला भूताचं भय, कोणाला यमाचं भय, कोणाला कशा कशाचं काय भय. काही लोक बायकोला खूप घाबरत होते. बाहेर कुठं घाबरत नसते. पेटाळ लोक बघा तुम्ही. एक पिताला घाबरत घेऊन आलेला होता. डोलत आला. त्याला काही त्याला बायको बोलणार. ती बिचारी वय तकून झाली काय करीत ती. हा कुठे जातो पितून कुठे टाइमपास करतो काम धंदा करीत नाही. डोलत आला. ती मुलं काय झालं काय झालं पडला खाली. त्या आवाजानेच खाली पडलं. तो पण मी काय पडलं? मी शर्ट पडला. इतका आवाज कसा काय आला? त्या शर्टात मी होतो म्हणजे. कोण कोण कुठं कोणाला घाबरतं तो भाग वेगळा आहे. तो काळाचा वय सगळ्यांना असत. महाराज सांगतात सुखे सेव ब्रह्मानंदा गाऊ राम नाम सदा नोहे मगबाधा काळदूत यमाच्या. काळाचं मृत्यूचं भय राहिलं नाही. मग निर्भय होऊन भगवंताचं चिंतन करावं. मग काय मिळेल त्यातून? नामाचा महिमा काय आहे? सगळीजण नामाचा हा महिमा आहे की नामचिंतनाने कर्माचं बंधन लागत नाही. कर्माचं बंधन तुटतं. आणि म्हणून आम्ही वासुदेव नामाचा जप करू. त्यामुळं कर्मबंधन तुटेल असं द्वितीय चरणामध्ये सांगतो. करू वासुदेव स्मरण. करू वासुदेव स्मरण.
करू वासुदेव स्मरणतेने तुटेरे बंधन खंडेल कर्माचे वदन वासुदेव जपताचे करू वासुदेव स्मरणतेने तुटेरे बंधन भगवंताच्या चिंतनाने बंधन तुटत हा नामाचा महिमा आहे बरं का. एकदा भगवान परशुरामचंद्र वनवासाला जेव्हा निघालेत ना तेव्हाचा प्रसंग सांग. रामप्रभू वनवासाला निघाले आणि गंगा ओलांडून जायचे, नदी ओलांडून जायचे. मग जायचं कसं? नावाने हाक मारली, ए केव्हा इकडे नाव घेऊन आम्हाला पलीकडे जायचं. त्या केवटाने पहिला त्याची आई होती. केवटाच्या आईला वाटलं इथं भगवान रामप्रभू काय आपलं आज भाग्य. राम आज आपल्या नव्यात बसणार. कोणत्या जन्माचा पुण्य असेल सांगता येत नाही. तर रामाने जर पाय धुवून दिले तर रामाचा पाय धुवून तीर्थप्राशन करण्याचा आनंद मिळू शकतो. पण राम धुवून देणार नाही. काहीतरी युक्ती केली पाहिजे. त्या केवटाच्या आईने सांगितलं, जा रामाला मला निरोप सांग, आम्ही तुम्हाला नावेत बसू देणार नाही. त्यासाठी माझी आई म्हणते आम्ही तुम्हाला नावेत बसून देणार नाही. राम म्हणले काय कैकेयीची माऊस बहीण आहे का काय? कैकेयीने वनवासात परत नावेत बसून देणार नाही. का बसून देणार नाही? त्यांनी सांगितलं, रामाचा पद लागता जलशिळा झाली तोरे कामिनी. आम्हाला कळालं रामा तुझ्या पायाच्या रजकणाच्या स्पर्शाने दगडाची बाई झाली होती. तुझ्या पायाच्या रजकणाच्या स्पर्शाने आमच्या नावीची जर बाई झाली तर आम्ही कशावर पोट भरू? एक तर अगोदर खाणारे जास्त कमवणारे कमी, त्याच्यात खाणाऱ्याची संख्या जाईल वाढून कमवणार नाव गेल्यावर कमवायचं कशावर? नावेत नाही घेणार म्हणजे पर्याय नाही का? हा एक पर्याय म्हणजे काय? अगोदर पाय हातपाय धुवा स्वच्छ पसंत मग नावेत बसा. राम बोलले घ्या दोन. घ्या दोन म्हटल्यानंतर ते केवटाच्या आईने सांगितलं, रे बाळ हा योग पुन्हा येणार नाही बरं का. आणि म्हणून केवटाने रामाचे पाय धुवायला सुरुवात केली. भज मन रामचरण सुखदाई, भज मन रामचरण सुखदाई. चरणाके चरण पादुका भरतरय जलाई, सोही चरण के वट धोयने सब हरि नाम जराये. भज बोले रामचरण सुखदाई, रामाचे दिसले आणि तो केवळ नाव चालवू लागला. नाव चालवताना भगवंताचं मुख कमल निहारू लागला. महाराज निरखू लागला. साधन अनेक असतात पण कोणतंही साधन असलं तरी त्या साधनाच्या ड्रायव्हरचं तोंड मागे असतं का पुढे? तुमच्याकडे कुठं असतं ड्रायव्हरचं तोंड? हा पुढं. फक्त एक साधन असं आहे की त्याच्या ड्रायव्हर तोंड मागे असतं, नावाडी. नावाडेच दोन पुढे नाही राहत, पाठीमागं लोकांकडे राहत. मग नावाडे नाव हाकताना लोकांकडे पाहू शकतो, बाकीचे ड्रायव्हर नाही पाहू शकत. त्यांचा मागे पाहिजे तर धरतील पुढं. प्रभू रामचंद्र नावात बसलेले आहेत आणि तो अवलोकन करीत आहे. राम राजमणी सदा विजयते रामम रमेशम भजे, रामेणाभियता निशाचरचनो रामाय तस्मै नमः. रामान्नास्ति परायणं परदं रामस्य दास्यस्म्यहं, रामे चित्तदया सदा भूत मे भो राम मा उद्धर. रामाचं अवलोकन केलं महाराज. राजा सुकुमार मदनाचा पतळा रवीशी कळा जो पलीकडच्या तीराला नाव गेली. राम खाली उतरले. रामाने बुडातली अंगठी काढली, केवटाला दिली. हा घे मोबदला. केवट काही अंगठा घेना. अरे बाबा तू का घेत नाही? तू नावेत बसून आम्हाला पलीकडून अलीकडे आणलं, मोबाईल तर देणं आमचं कर्तव्य आहे.
हा व्यवहार आहेत. मला व्यवहार करतो म्हणून तुम्ही घेत नाही. काय व्यवहार करतो तुला? ज्याचा समान धंदा आहे त्यांनी एकमेकाकडून मोबदला घेऊ नये असं म्हटल्यावर लक्ष्मणचे डोळे तापले. समान धंदा तू कुठं आम्ही कुठं? कहा राजा भोज कहा गंगू दिली. म्हणजे समान धंद्याने एकमेकांना मोबदला घेऊ नये. कसं काय समान धंदा आहे? भगवान रामचंद्र आणि लक्ष्मण जरा शांत. भक्ताची भाषा भगवंताला कळत असते. तरी पण समान धंदा कसा काय सांगू? रामा, या लाकडाच्या नावेत बसून व्यावहारिक नदीतून तारून नेणारा नावडी मी आणि सहस्त्र नामाच्या नौकेत बसून मायावी नदीतून तारून नेणारा नावडी तू. तू नावाडी मी नावाडी. धंदा कसा आहे? समान. आणि म्हणून जशी ही नाव मी किनाऱ्याला लावली ना तशी माझी सुद्धा नाव किनारे लगा. नाव किनारे लगा. नदिया गहरी नाव बुराया. डूबत जागो तराव. नदिया गहरी नाव पुरानिया. डूबत जागो तराव. प्रभुजी नाव किनारे लगा. प्रभुजी नाव किनारे लगा. माझी सुद्धा नाव किनाऱ्याला लाव. तुका म्हणे हात कृपेचा सागर नामासाठी पार पावविलं. कशामुळं? करो वासुदेव स्मरण तेने तुटेरे बंधन. नामाने कर्माचं बंधन तुटत. खंडेर कर्माचे वदन वासुदेव जपताचे. हे भगवत प्रेम निर्माण झालं की मग तीर्थयात्रा करावी. अशुद्ध अंतःकरणाचा मनुष्य जर तीर्थयात्रा करू लागला तर त्याचं पतन होतं. म्हणून तो सांगतात नरगे तीर्थाचे भ्रमण रे तुम्ही वसुदेव वसुदेव. नरगे दंडन मुंडन रे तुम्ही वसुदेव वसुदेव. नरगे पंचाग्नी साधन रे तुम्ही वसुदेव वसुदेव. तुम्ही आठवा मधुसूदन रे वसुदेव वसुदेव. नलगे तीर्थाचे भ्रमण नलगे दंड मुंडन नलगे पंचाग्नी साधन. मग तीर्थयात्रेमध्ये प्रेम असावं. तीर्थयात्रेत दोन गोष्टी असाव्या. काही लोक तीर्थयात्रेला जातात तिकडून भांडणं करून येतात. त्याच्याकरता गेले केव्हा? काही लोकांना घेऊन जातात, पैसे जमा करतात, नंतर फरार होतात. कसा आनंद मिळेल? तीर्थयात्रेत आनंद मिळावा. तीर्थयात्रेत दोन गोष्टी कराव्या, सत्संग आणि नामस्मरण. या दोन गोष्टी करा. म्हणून महाराज सांगा आम्ही सुद्धा तीर्थयात्रा करू, पण दोन गोष्टी करू. मुखाने विठ्ठलाचं नाम घेऊ आणि संतसंग करू. तृतीय चरणामध्ये तीर्थयात्रे सुखे जाऊ.
रखुमाई गोपा रखुमाई विठोबा रखुमाई दोन वाजलेले आहेत. 10-15 मिनिटांमध्ये आपण आवरून गेलो. विढाला विढाला करू वासुदेव स्मरण तेणे तुझे रे बंधन खंडेल कर्माचे वदन वासुदेव जपदाचे तीर्थयात्रे सुखे जाऊ वाचे विठ्ठल नाम घेऊ संत संग सेव वासुदेव धनीवरी तीर्थयात्रा. दोन गोष्टी तीर्थयात्रेत सांगितल्या. वाचे विठ्ठल नाव भगवत चिंतन आणि सत्संग. विढाला विढाला दहा 5 मिनिटांमध्ये आपण सेवा आवरून घेऊ. आता या ठिकाणी
माननीय आमदार साहेबांच्या वतीनं त्यांचे बंधू संजीवभाऊ बोरनारे ते या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत, त्यांना धन्यवाद. आणि जिल्हा परिषद सदस्य श्रीराम गायकवाड त्यांनाही धन्यवाद. चारधाम यात्रा मावंदे या मावंद्याच्या निमित्ताने सौ मंगलवायू श्री तारानाथ केशव गायकवाड यांच्या चारधाम यात्रेच्या निमित्ताने समस्त गायकवाड परिवार यांच्या वतीने आणि महत्वाची गोष्ट म्हणजे सौ मंगल व श्री तारानाथ केशव गायकवाड यांच्या वतीनं आळंदीच्या कामाकरता 51,000 रुपये देत आहेत. धन्यवाद धन्यवाद. आणि 11,000 रुपये दक्षिणा अर्पण. 51,000 रुपये आळंदीच्या बांधकामाकरता त्यांच्या वतीनं या ठिकाणी त्यांनी दिले, त्याबद्दलही त्यांना धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. रोख स्वरूपामध्ये 51,000 रुपये देत आहेत. डेटा देऊन पावती घेऊन जा त्याची. विढाला विढाला तीर्थयात्रे सुखे जाऊ वाचे विठ्ठल नाम येऊ संत संग सेवू वासुदेव धणीवरी. तीर्थयात्रेला जाऊ, काय करू? विठ्ठलाचं नाम घेऊन हे सत्संग करू. काय होईल त्याच्याने? दुःख संपेल. दुःखाची 4 कारणं संपेल: लोभ, ममता, आशा आणि उदरव्यथा. लोभी माणसं सुखी नसतात. लोभी माणसाला किती मिळालं तरी तो सुखी नाही. चमडी जाय लेकिन दमडी न जाय. एखादी सुपारीला छिद्र पाडलं, सुपारीला दोरा ओलांड टांगून ठेवलं. ज्याचं जेवण झालं त्याने सुपारी जवळ जायचं, सुपारीचं गळायचं पुढे लढायचं. सुपारी खायचं कामही बघत, पैसाही वाचतो. त्याला मुलाचं लग्न करायचं होतं. आता अशा घरात सून कशी पाहिजे बरं, जपून चुकून वागणारी. एका ठिकाणी गेली मुलगी पाहिला, तिचा नियम असा होता, जेवण झाल्यानंतर सुपारीचा वास घ्यायचा आणि ठेवून द्यायची. शाबास, आपले पण एक पाऊल. काही लोक असे कंजूस असतात, कवळी चुंबक. आता हनुमान जयंती आली. एक श्रीमंत माणूस होता, पण त्याने आयुष्यात दान केलेलं नव्हतं. काही आग्रह केला हनुमान जयंतीला करा, काय ते हनुमानजीला दान. फारच आग्रह केला. तरी जुना एक चांदीचा रुपया काढला दान करायला. बारीला लागला लाईनला. आता हनुमान जयंती म्हणजे उन्हाळ्यात दिवस, दुपारची वेळ. तो रुपयाचा ठोकळा घट्ट धरला हातात. दर्शन घेतलं, पिठी जवळ आली. आता सोडायचंय. तर रुपयाकडे पाहिलं तर शेवटचं दर्शन तुझं. पाय तो गावाने ओला झालेला. तू सुद्धा रडतोय म्हणितला, मला सोडायची इच्छा दिसत नाही. तसं खिशात घातलं नाही का? तसं पेटी टाकायची हिंमत नाही झाली. काही लोक असं चमडी जायला की दमले न जाय. अशा प्रकारचा एक वर्ग आहे लोभी वर्ग. तो दुःखाला कारण आहे. लोभ दुःखच कारण आहे. लोभ एक कारण आहे. दुसरे ममता. ममता म्हणजे माझं. हे माझं म्हटलं की दुःख. एक माणूस रेल्वेत प्रवास करतो. शेजारी प्रवासी होऊन बसला. सामानाच्या जागेवर सामान ठेवलं. पुढच्या स्टेशनला उतरून गेलं, सामान तसंच राहिलं. याला हा माणूस तर उतरला, याचं सामान तसे आहे.
बरं आपण काही फोन नंबर घेतला नाही, आता हे सामानच काय करायचं बरं? त्यालाही पण उतरायचं होतं. त्याला वाटलं आता आपण जर हे सामान तसंच ठेवलं तर लोक घेऊन टाकतील. मग लोकांनी घेऊन टाकण्यापेक्षा आपण घ्यायला काय हरकत आहे? आपण काय चोरी करतोय का? मग त्याचं विसरलंय, आपल्याला पत्ताही माहिती नाही, आपण घेऊन टाकू हे सामान. तेवढ्यात पोलीस आले चेक करायला, हे सामान कोणाचं, हे सामान कोणाचं? म्हणले माझं. पोलीस म्हणजे चेक करायचं, चावी आणा. चावी कुठे सुटकेची सापडते, तोडा म्हणजे लॉक तोडला. लॉक तोडल्या त्या सुटकेस मध्ये निघाले मेल्यामुळे ठेवले. चला म्हणजे जेलमध्ये घेणं नाही देणं नाही. ते बॅग माझी म्हणला, माझी म्हणलं बघतो आता झाली जन्म ठेप. तसं संसार माझं म्हणतो आणि जन्मभर त्या संसाराला मी बरोबर पडतो. हे ममता. तिसरे आशा. आशा ही परमं दुःखम नैराश्यम परमं सुखम. सर्व सुखाची आशा जन्म गेला, क्षण एकाय मुक्ती यत्न नाही केला. हिंडता दिशा क्षण माया दृष्टी जीव माझा. माझे सुईताने माझे सुईताने हो. सर्व सुखाची आशा जन्म गेला, क्षण एक मुक्ती यत्न नाही केला. आशाही परमं दुःखम नैराश्यम परमं सुखम. लोभ, ममता, आशा आणि चौथ्या उदरव्यथा. या उदरव्यथेला सगळं जग का कुठले तुम्ही? आम्ही इथले नाही, पोट भरायला आलो. पुणे मुंबई सारख्या सगळे पोट भरेच आहेत. संभाजीनगर जा, सगळे पोट भरेच. पोटाची चिंता आहे. लोभ, ममता, आशा आणि उदरव्यथा या दुःखाचे 4 कारण आहेत. पण महाराज सांगतात आम्ही भगवत चिंतन सोडून या 4ही गोष्टी करता सायास करणार नाही. चतुर्थ चरणामध्ये लोभ ममता दवडू आशा. लोभ ममता दवडू आशा. उदरव्यथेचा वळसा न करू आणि कसा याचा वासुदेवा वाचून. लोभ, ममता, आशा आणि उदरव्यथा याकरता मी सायास करणार. मग काय करणार? भगवंताचं चिंतन. संपूर्ण अध्यात्माचं वर्म काय आहे? मुख्य वर्माचं वर्म आणि ज्यामध्ये सर्व धर्म साचलेले आहेत ते आहे भगवंताचं नाम. शेवटच्या चरणामध्ये
ज्ञानेश्वरा माऊली धनराजा विठ्ठल नाम येऊ संत संग सेवा वासुदेव धनीवरी लोभ ममता दौडू आशा उदर व्यथेचा नकरो आणि कसा वासुदेवा वासुदेव मुख्य वर्माचे हे वर्म येणे साधे सकळ धर्म एकाच नारदय नाम वासुदेवावळी करो वासुदेव स्मरण देणे तुडे रे बंधन खंडेल कर्माचे वदन वासुदेव जपताचे गंगाजल पूजन मावंदे नर्मदा परिक्रमा या तीर्थयात्रेच्या या निमित्ताने असणाऱ्या मावंद्याचा कार्यक्रम गायकवाड परिवार प्रेम करणारे त्यांचे सर्व आप्तेष्ट मित्रगण भक्तगण सर्वांना या ठिकाणी धन्यवाद. कैलासवासी विजयाबाई संपत गायकवाड यांच्या स्मरणार्थ 1100 रुपये धन्यवाद. झालेली सेवा प्रभूचरणी समर्पित. विठ्ठल जय जय विठ्ठल.